आज आपण बनवणार आहोत फिश कोळीवाडा। चिकन कोळीवाडा तर सगळ्यांनी खाल्लाय, तर आज आपण बघूया सुरमई मच्छीचा फिश कोळीवाडा। कारण सुरमई मच्छी सर्वांची आवडती असते। तर आपण मच्छीला कोकम आगळ लावून घेऊया, व्यवस्थित हळद टाकून घेऊयात, घरचा आगरी मसाला टाकूयात, हिंग टाकूयात, मीठ टाकून घेऊयात, आलं लसूण पेस्ट टाकूयात आणि व्यवस्थित त्याला लावून घेऊयात। म्हणजे आपल्याला आपल्या मच्छीला मॅरिनेट करायचं आहे। आता हे फिश मॅरिनेट झालंय, आपण त्याचे कट करून घेऊया छोटे छोटे पीसेस। हे असे छोटे करायचे, जास्त पण बारीक करून नाही घ्यायचे, मीडियम साइज मध्ये घ्यायचे। चे काटे आपण वेगळे करून घेऊया आणि फक्त बोनलेस पीसेसच घेऊया, म्हणजे खायला ते बरे पडतील। आता आपण कोथिंबीर पेस्ट टाकून घेऊया, थोडी मिरी पावडर टाकूयात, कॉर्नफ्लॉवर टाकून घेऊयात आणि थोडंसं बेसन टाकूयात, थोडा परत हिंग टाकूयात, थोडी धना पावडर टाकूयात, जीरा पावडर टाकून घेऊयात आणि आपल्या लाल मिरची पावडर टाकून घेऊया, थोडंसं मीठ टाकूया आणि चाट मसाला टाकून घेऊयात। हे सगळे मसाले आपण परत टाकले आहेत, कारण मच्छीला व्यवस्थित मुरण्यासाठी आपण ते टाकून घेतले आहेत। आता आपण एक अंड फोडून घेऊयात आणि त्याचं फक्त पांढरं घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। नीट मॅरिनेट करून घ्यायचं आहे आपल्याला, हातानेच हे करूया, चमच्यानी नाही, कारण ते नीट व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे आणि 20 मिनिटं आपण ठेवूयात ते। आता आपण तेल घेऊयात आणि आपली मॅरिनेट झालेली मच्छी आता 20 मिनिटं आपली ठेवून झाली आहे, ती आपण तेलात सोडूया। आपण एक एक करून सोडून घेऊयात। गॅस आपल्याला मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे। आपण पलटी मारून घेऊयात, फिश लवकर शिजतो। तर आता हे शिजलेले आहेत, आपण हे बाहेर काढून घेऊयात एकदा आणि हे टिश्यू पेपरवर काढून घेऊया आणि 5 मिनिटं त्याला थंड करून पुन्हा आपण ते तेलामध्ये टाकूया, जेणेकरून ते मग आपल्याला खायला खूप क्रिस्पी लागतात। हे आपण आता टाकतो आहे, यांना आपण थोडंसं हलवून हे परत काढूया, कारण हे मगाशीच शिजले होते, आपल्याला क्रिस्पी करायचं आहे म्हणून आपण ते परत एकदा तेलात टाकले होते। हे आता आपण काढून घेऊया परत टिश्यू पेपरवर। आता आपलं हे रेडी झालं आहे। तुम्हाला पीस तोडून दाखवते, हे बघा किती सॉफ्ट शिजलं आहे आणि कोणताही कलर न टाकता त्याला रेड कलर सुद्धा आला आहे, हे बघा।